मुंबई पुणे प्रवास आता सुपरफास्ट झालाय. मिसिंग लिंक सुरू झाली, वेळ वाचला, पण काहींना सेल्फीचा चस्का लागलाय. सुंदर नजारा पाहण्यासाठी गाडी थांबवतायत. मग थांबा, तुमचा एक फोटो तुम्हाला तुरुंगाची हवा किंवा मोठा दंडही खाऊ देऊ शकतो. नक्की काय आहे हे प्रकरण पाहूया. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मिसिंग लिंकचं लोकार्पण झालं. मुंबई ते पुणे अंतर आता काही मिनिटांवर आलंय, पण या प्रवासातले दोन भव्य पूल आणि आशियातले सर्वात रुंद बोगदे पाहून लोकांचा मोह आवरत नाहीये. अनेक जण चक्क द्रुतगती मार्गावर गाडी उभी करून सेल्फी, रील्स आणि फोटो काढतायत. पण लक्षात ठेवा, हा पिकनिक स्पॉट नाहीये. MSRDCने स्पष्ट बजावलंय की या हायवेवर गाडी थांबवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. 100च्या वेगाने मागून येणारी गाडी तुमच्या काळजाचा ठोका चुकवू शकते. महामार्ग पोलिसांनी नियम कडक केलेत. बोगद्यात छोट्या गाड्यांसाठी 100 किमी आणि बससाठी 40 किमी वेगाची मर्यादा ठरवण्यात आली आहे. प्रत्येक कोपऱ्यावर सीसीटीव्हीची 24 तास नजर आहे. एक स्वतंत्र कंट्रोल रूम तुमच्या प्रत्येक हालचाली टिपत आहे. तुम्ही गाडी थांबवली की लगेच त्याची माहिती महामार्ग पोलिसांच्या वायरलेसवर जाते. त्यामुळे रील्स बनवण्याच्या नादात तुमच्या खिशाला मोठा दंड बसणार हे आता निश्चित आहे. त्यामुळे प्रवासाचा आनंद घ्या, पण शिस्त पाळूनच. प्रगतीचा वेग सुखावा असला तरी बेशिस्त वर्तवणूक अपघातांना निमंत्रण देते. रस्ते हे प्रवासासाठी असतात, फोटोग्राफीच्या स्टंटसाठी नाही. तेव्हा तुमचा एक लाईक तुमच्या आयुष्यापेक्षा मौल्यवान नक्कीच नाहीये. नियम पाळा, सुरक्षित राहा, कारण घरी तुमची कोणतरी वाट पाहताय. तर मंडळी, मिसिंग लिंकचा प्रवास सुखकर करा, पण सेल्फीच्या नादात लाईफ मिस करू नका. प्रशासनाला सहकार्य करा आणि सुरक्षित घरी पोहोचा. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह पाहत राहा. धन्यवाद.